श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की गुरुचरित्र पारायण कधी वाचावे. तर चला जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री दत्तात्रेयांचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती यांच्याबद्दल म्हणजे यांचे जे चरित्र ग्रंथ आहे म्हणजे श्री गुरुचरित्र. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा ग्रंथ आहे. स्वतः श्री नरसिंह सरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचे आदेश दिले होते. माहिती अशी ही माहिती या गुरुचरित्रामध्ये दिलेली आहे. इसवी सन 1480च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली आहे. गुरुचरित्र दत्त संप्रदायाचे उपासना ग्रंथ मानतात. गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 52 अध्याय असून त्यात 7491 ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळवण्याचे मार्ग किंवा मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दोघेही दत्तात्रेयांचे अवतार असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्याविषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून आले आहे. तर गुरुचरित्र पारायण कधी वाचावे ते आपण बघूया. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. तर याच्यात आपण पारायण बघू शकता कसे करायचे आहेत. 7, 18, 28, 34, 37, 43, 51 दिवस असा ग्रंथाचा पारायण काल आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 आणि सायंकाळी 4 दरम्यान वाचावे. फक्त दुपारची जी वेळ आहे म्हणजे 12 ते 12:30 या वेळेमध्ये गुरुचरित्र नाही वाचले पाहिजे, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या वेळेमध्ये पारायण करू नये. दररोज अंघोळ संध्या करून संकल्प करावा. वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणाऱ्याने हलका आहार घ्यावा. इतर कोणाच्याही घरचे अन्न स्वीकारू नये. परअन्न खाऊ नये. उपवास करू नये. मात्र दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. दिवसभर ईशचिंतन करावे. तसेच या काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. या दरम्यान पुरुषांनी दाढी वाढवू नये. तांबड्याच्या वस्तू वापरू नये. ब्रह्मचर्य पाळावे. या कालावधीत सूतक असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात सूतक आल्यास श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, मात्र ते अर्धवट सोडू नये. गोमूत्र शिंपडावे. रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनींना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे. तर असा हा शॉर्टकट व्हिडिओ आहे की गुरुचरित्र पारायण कधी करावे, कधी वाचावं. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. श्री स्वामी समर्थ.